आदिवासींच्या आपल्या कुपोषणाच्या संदर्भामध्ये आढावा घ्या. एक आढावा कुपोषणाच्या संदर्भामधला घ्यावा की किती मेळघाटला अजून आदिवासी आहेत, किती गडचिरोलीमध्ये आहेत, किती अजूनही आमच्या आदिवासी ठाणे जिल्ह्यात पालघर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे, किती नंदुरबार जिल्ह्यामध्ये अजूनही शहादा अक्कलकुवा मोलगी किती आहेत. वाढत्या संख्येत जळगाव जिल्ह्यातला आकडा आला परवा. थोडे विस्तारून जाते एवढा आकडा जळगाव जिल्ह्यामधला कुपोषणाचा आला. आदिवासींचा नाही आला, बिगर आदिवासींचा आला. बिगर आदिवासींचा जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आकडा वाढत असेल तर राज्यपालांनी 2 घ्यायला नको का, त्याची दखल घ्यायला नको का महाशय? माननीय राज्यपालांनी या संदर्भातले माझ्या मागण्या राहिलेल्या पाहिजे. एक तर बॅकलॉगच्या संदर्भामध्ये केलंच पाहिजे. लक्षात येत नाही तुमच्या आम्ही किती मागे आहोत. 100वा भाग आहे साहेब. आम्ही महाराष्ट्राच्या प्रगतीचा 100वा भाग म्हणजे नंदुरबार. तिकडे 100 रुपयात आम्हाला 1 रुपया. तिकडे इतके मुलं नोकरीवर तर आमच्याकडे कोणीच नाही. तिकडे IT क्षेत्र एवढं तर आमच्याकडे काहीच नाही. तिकडे सिंचनाचा प्रकल्प आमच्याकडे नाही आहे. तिकडे नॅशनल हायवे आमच्याकडे नाही आहे. तिकडे मोठ्या समृद्धी मार्ग आमच्याकडे नाही आहे. काय कसं जाणार पुढे? हा आदिवासी माणूस जाईल कसा पुढे? अहो पैसा कमी करा दुसऱ्या क्षेत्रातला, पण आदिवासी क्षेत्रामध्ये समाज कल्याणच्या क्षेत्रामध्ये पैसा वाढवा. अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयाने कौतुक केलं. बाहेर मागच्या कालखंडात लाडली बहीण वगैरे वगैरे भला सर्वांनी स्वागत केलं असेल, पण समाज कल्याण विभागाचा पैसा ज्यावेळेस लाडली बहीण योजनेत वळवला जातो त्यावेळेस दुःख वाटतं. किमान समाज कल्याणचा जो मागासवर्गीय आहे, जो वर्षानुवर्ष गावकुसाच्या बाहेर राहिला, त्याचा पैसा तरी अन्यत्र वळवू नका. पण 2 वर्ष झाले, 1.5 वर्ष झाले मी पाहतो प्रत्येक बजेटमध्ये त्याचा पैसा जो आहे हा मागासवर्गीयांच्या कल्याणाचा पैसा लाडकी बहीण योजनेत. हे व्हायला नको अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राज्यातील कुपोषणाच्या संदर्भामधला तर नाही भाष्य तुमचं, पण शेती आणि शेतकरी